असं एखाद्या व्यापाऱ्यांनी म्हणणं तर त्याला आपल्या संविधानामध्ये तुम्ही जबरदस्ती कशी करणार? मी इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सभागृहात माननीय अध्यक्षांनी सांगितलं आणि म्हणून मला वाटतं की मी मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार, पण जो मराठीमध्ये व्यवहाराने बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार. आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही. पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही, आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्यासोबत त्यांना राहणार नाही, त्यांच्यासोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही हे ठरवता येतं. त्यांना आम्ही पक्षाचं सदस्यत्व देणार नाही, त्यांना पक्षाच्या मंचावर बसवणार नाही, त्यांच्याकडून 1 रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करता येतो. भाषावाद सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा दिलेली आहे. कसं पाहता? याच्याकडे शेवटी असा आहे, जय गुजरात म्हणते त्याच्यामध्ये वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धिमत्ता आणि संकुचित बुद्धी असण्याचं काही कारण नाही. या देशामध्ये आपला देशच, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे ही लहानपणापासून रोज आपण प्रतिज्ञा घेतली आहे. ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानाला आपण उभं राहतो त्यामध्ये सुद्धा सर्व राज्यांचा उल्लेख आहे. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की सनी देओलचा तो चित्रपट होता, तो पाकिस्तानी त्याला म्हणतो की तू पाकिस्तान जिंदाबाद म्हण, तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो, पण भारताबद्दल मी वाईट बोलणार नाही हा भाव असला पाहिजे. महाराष्ट्राबद्दल कोणी वाईट म्हटलं तर जय भवानी जय शिवाजी रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य आलं पाहिजे आणि महाराष्ट्र विरोधी वृत्तीगत ठेचलं पाहिजे. पण याचा अर्थ जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही. आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणतं काय बरोबर. आता याच्यातून 1-2 महानगरपालिकेच्या जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाईलाज आहे. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे असतील किंवा कुठले ठाकरे असतील त्यांनी भाषेच्या भेदभावावरतीच आपलं राज्य उभं केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसने एकंदरीत ठाकरेंनाच घरचा आहेर दिला असं म्हणता येईल का? नाही, कोणी कोणाला घरचा आहेर वगैरे कोणी देत नाही. आहेर आणू नये असंच आता पत्रिकेत छापलं जातं, त्यामुळे आहेर कोणी कोणाला देत नाही. आपापलं मत मांडायचं असतं आणि हे मत मांडलं म्हणून राग करायचा नसतो, मग तो त्यांचा असेल किंवा इतरांचा असेल. आपापलं मत मांडायचं, योग्य अयोग्य तर्काच्या आधारावर त्याचं चिंतन झालं पाहिजे. उद्या मराठी माणसांचा मेळावा आहे, तुम्हाला निमंत्रण आलंय का? नाही, तो मराठी माणसांचा मेळावा आहे हा शब्द प्रयोगच योग्य नाही. तो ठाकरे बंधूंचा मेळावा आहे, तो शिवसेना मनसेचा मेळावा आहे. कारण तो मेळावा घेण्याचं कारण काय तर म्हणजे हिंदी भाषा सक्तीची करायला आमचा जो विरोध होता त्यामध्ये यश आलं. मराठी भाषेचा काय संबंध हो? मराठी भाषेचा काय संबंध? काही मराठी भाषेच्या संदर्भात तुम्ही काही नवीन अशा पद्धतीची मागणी करत आहात का की या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या संस्थांना 1ही इंच जागा सरकारने देऊ नये, त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत करू नये, त्यांना मान्यता देऊ नये, इंग्रजी शिकू नये यासाठी एक मोठं जनजागरण आणि त्याची निमंत्रण पत्रिका मग द्या ना. मी येतो ना, मी येतो. मला वाटतं की मराठी भाषिकांसाठी आम्ही उद्या एकत्र येणार हे काही मला वाटतं की योग्य नाही, हे फसवा आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंचा वापर केला जातोय उद्धव ठाकरे असं रामदास कदम म्हणतात. तुम्ही सुद्धा युतीमध्ये होता, काय वाटतंय? मला त्याच्याबद्दल मत नाही. हा, मला एक नक्की वाटतं दोघांनी एकत्र आलं पाहिजे, यावं. फक्त कंडिशन आपलं की याच्यामध्ये आम्ही काही मदत नाही करू शकतो. त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की योग्य दिशेने महाराष्ट्राचा विकास प्रगती होण्यामध्ये मदत होते. त्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंना, दोन्हीही सख्या चुलत आणि सख्या मावस भावांनी एकत्र येण्याला आमचं समर्थन आहे, स्वागत आहे. त्या दोघांनी निश्चित एकत्र आलं पाहिजे. हा, मग त्यांनी ठरवावं की कोणी कोणाला वापरायचा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही.
भाऊ मुंबई महापालिका जिंकण्यासाठीच दोघां भावांचा असा प्रयोग झाला असं वाटतं. नाही, पण फायदा काय? त्याच्यातून काँग्रेसनी घोषणा केली 2+2 4 होतात, पण 2+2 -2 पुन्हा आकडा तेवढाच येतो ना. आता काँग्रेसने सांगितलं आम्ही मायनस होऊ. आता काँग्रेस मायनस जर होणार असेल तर दोन भाऊ एकत्र येऊन त्याचा काही फारसा फायदा होईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत. सर, आपने स्वागत किया है भैया, इसमें क्या अड़चन है? भारत माता की जय कहते हैं, उसमें गुजरात नहीं आता क्या? क्या भारत माता में 28 राज्य और 8 केंद्र शासित प्रदेश नहीं आते? तो मैं समझता हूं कि जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश. हमारे में से कई नेता उत्तर प्रदेश में अयोध्या के प्रभु राम का दर्शन करने जाते हैं, तो क्या है, काशी विश्वनाथ जाते हैं. भैया, एक देश एक है. जय गुजरात बोलने के बाद मैं आपको विश्वास से बताता हूं, किसी के मन में विरोध का भाव आता होगा तो वो निश्चित रूप से भारत माता की जय कहने के पात्र नहीं है. देखो, ऐसा है, आतंकवादियों ने किए हुए हमले, ये कोई भी वर्ष के हो, कोई भी महीने के हो, कोई भी शतक के हो, कोई भी दशक के हो, वो कभी भुलाए नहीं जाते. और इतिहास में ऐसी बातें भूलना ये भविष्य में हमारे सामने प्रश्न निर्माण करता है. वो 26/11 का हमला हो या इस मुंबई में 12 जगह के बॉम्ब स्फोट हो, ताज का हमला हो या निरपराध व्यक्तियों की जान गंवाने पड़े, ये बातें हो, ये कोई भूलना नहीं चाहिए. पहलगाम, मैंने आपका कहना है क्या कि कोई भी ऐसी घटनाओं का एक एक्सपायरी डेट होता है उसके बाद भूल जाना, ऐसा होता है? अरे हम रावण को नहीं भूलते भाई, रावण को आज तक नहीं भूले. तो हम ऐसे पापी, आतंकवादी, नक्सलवादी जो निरपराध व्यक्ति के जीवन को धोखे में डालते, इनको हम कभी नहीं भूलते. ये उबाटावा के भूलते होंगे, हम क्यों भूलेंगे? सर, ये भूलने की बात नहीं है. नहीं, देखो, उन्होंने अपना मत रखा, मुझे मालूम नहीं कौन आ रहे, सर, क्योंकि हॉकी खेलने के बारे में मेरे पास कोई जानकारी नहीं कौन कौन आ रहे. नहीं, मेरा मत अभी, मुझे जिस विषय की जानकारी नहीं है तो मुझे किसी ने बोला नहीं, मुझे पता नहीं. मगर मैं पहलगाम के साथ उसको जोड़ना, ये मैं बता रहा हूं कि पहलगाम क्यों भैया, ये देश तो रावण को नहीं भूलता आज तक, तो आप पहलगाम क्या, हम नहीं भूलेंगे, आप भूल जाओ. सर, ये भूलने की बात नहीं है. उनका कहना था स्पोर्ट्स मिनिस्ट्री ने परमिशन दी है, पाकिस्तानी हॉकी प्लेयर्स भारत में होने वाले एशिया कप और वर्ल्ड कप खेलने के लिए आने वाले हैं. स्पोर्ट्स मिनिस्ट्री सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से परमिशन दी गई है, तो क्या इनको भारत में आने देना, भारत के साथ खेलने देना सही है, आपको लगता है? देखो, ऐसा है कि इस बारे में मुझे कोई जानकारी नहीं कौन सी टीम है. नहीं तो आपका प्रश्न और उस आपके प्रश्न के आधार पर मैं कुछ जवाब दे दूं, और मुझे पता ही नहीं. आपके पास कोई राइटिंग में ऐसा कुछ होगा तो मुझे बताओ, तो उस पर मैं जवाब बना सकता हूं, जवाब दे सकता हूं. मुझे कुछ भी पता नहीं है. और बहुत बार ये जो हमारे अपोजिशन वाले हैं वो राई का पर्वत बनाने का उनको बहुत आदत है. राई का नहीं, राई के फोटो का पर्वत बनाते हैं. तो मैं समझता हूं कि ऐसे बेतुकी बातों का जवाब अभी नहीं देना है. एक कोई पॉलिसी है क्या, क्योंकि ऐसी कोई पॉलिसी बनाई गई है क्या, उन्होंने संसद में कभी मांग की है क्या, मुझे पता नहीं है. और इसके पहले ऐसी घटनाओं में कब कब कोई खेलने आया उसकी भी जानकारी मुझे नहीं है. तो इस पे मैं समझता हूं मेरा मत व्यक्त करना उचित नहीं है. मगर मुझे लगता है कि आदित्य जी ने अपनी बात अपने सांसदों के माध्यम से संसद में रखना चाहिए. तो 25 सालों में ऐसी घटनाएं घटने के बाद ऐसा कभी हुआ है क्या, नहीं हुआ है क्या, ये जानकारी